टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काही भागामध्ये सध्या ढगाळ हवामान आहे, अवकाळी पाऊसही पडतोय, परंतु शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला घाई करू नये असा कृषी तज्ञ सल्ला देत आहे। माझ्यासोबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सर आहेत। सर काय सांगणार? नमस्कार। काय आहे, हा जो पावसाचा वातावरणाचा जो भाग तयार झालेला आहे हा नेहमीसारखा असा नाही, हा अवकाळी आहे। म्हणजे यावेळेला वास्तविक चांगलं ऊन तापायला पाहिजे होतं, हा असा मे महिना आहे। यामध्ये आता 21ला रोहिणी लागतात, 21 मेला, परंतु त्या रोहिणीसुद्धा काही अशा नेहमीच्या आपल्याला पाऊस देत नाहीत। वास्तविक मृगाचा पाऊस आणि मृगही कधी कधी आता इतक्या 3-4 वर्षामध्ये मृगही आता आपल्याला थोडीशी हुलकावणी देतो आहे असं सुद्धा चिन्ह आहे। म्हणजे अजून तर हा आता पावसाळा नाहीच नाही मुळात, कारण आता हे 3-4 दिवस हे वातावरण राहणार आहे आणि 3-4 दिवसानंतर वातावरण राहिल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा उष्णतामान वाढणारच आहे आणि उष्णतामान हे 44-45 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता हा जो भाग आहे सध्याचा, यामध्ये पेरणीसाठी होणारा जो मोसम आहे हा मोसम या अवकाळी पावसाने तयार होत नाही। बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की हा पाऊस सर्व दूर काही सारखा नाही आहे, काही स्पोरॅडिक भागामध्ये, काही विशिष्ट भागामध्ये, आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे पावसाची किंवा या ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची, तर काही ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारा येऊन गारपीटसुद्धा होते आणि काही ठिकाणी तुम्हाला कडक उन्हाळाही जाणवतो। तर अशा विरोधाभासी वातावरणामध्ये याला पावसाळी वातावरण आपण म्हणत नाही आणि म्हणून पावसाळी वातावरण तयार होते ते रोहिणीनंतर। रोहिणीसुद्धा अनेक वर्षाचा असा अंदाज आहे इथं या 8 ते 10 वर्षात तरी कमीत कमी की रोहिणीचाही पाऊस काही पडत नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की हा जो पाऊस ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी एक फायदा असा होईल की ज्या जमिनी कडक झालेल्या आहेत त्या जमिनीच्या संदर्भामध्ये जिथे नांगरण वखरण किंवा जमिनीच्या आता उस्तवारीला जी लोक मंडळी तयार आहेत त्यांना हा थोडासा फायदा होण्याचा संभव आहे। पेरणी कधी करावी सर? मग पेरणीसाठी आपल्याला थांबायलाच पाहिजे। थांबायला याच्यासाठी पाहिजे की आता हा तर उन्हाळा आहे, म्हणजे ज्याला आपण खरं कडक उन्हाळा म्हणतो तसा हा पिरियड आहे, त्यामुळे हा पेरणीचा पावसाळ्याचा मोसम काही बनलेला नाही। रोहिणीमध्ये शक्यता कमी दिसते आहे। मृगमध्ये हा जो आता सध्या लवकर पावसाळा येणार लवकर पावसाळा येणार हे जे सुरू आहे, पण हा अवकाळी पावसाचा भाग आहे, हा काही नॉर्मल नाही आहे। नैऋत्य मोसमी वारे जे आहेत त्या संदर्भामधला जो सर्वसाधारण जो पावसाचा भाग आहे मौसम बनण्याचा, तो आजही सुरू झालेला नाही। बरं, समजा मृग लागल्यानंतरही पेरणी केव्हा करायची हा जो भाग आहे, हा पेरणीचा एक मी सातत्याने नेहमी सांगत असतो की पेरणीसारखा पाऊस हा मोसम कसा बनेल, तर ज्या ठिकाणी पावसाळा सुरू झाला, एक पाऊस आला, दुसरा पाऊस आला आणि चांगल्या रीतीचा मोसम तयार झाला, त्यावेळेला जमिनीमध्ये थोडंसं 2-4 इंच खोरून त्यामध्ये माती जमा करायची आणि त्या मातीचा चांगला असा गोळा चेंडू करायचा आणि तो चेंडू असा घट्ट करायचा आणि चेंडू हा वर फेकल्यानंतर तो झेलायचा आणि तो जर फुटला नाही तर आता आपल्या ठिकाणी पेरणी योग्य खऱ्या रीतीने मातीची धारणा झालेली आहे, हा त्याच्यातला अंदाज आहे। जर तो फुटला तर अजूनही तुम्हाला थांबायला पाहिजे। यांनी काय होईल माहिती आहे का, की यांनी बी उगवण्यासाठी लागणारी जी क्षमता आहे, लागणारं जे ओलावा आहे, तो ओलावा टिकून राहणार आहे। म्हणजे थोडासा पाऊस आला, बी जर पेरलं तर तो थोडासा उगलून येईलही, प्ल्युम्युल रेडिकल जे असतात तर ते अंकुरण त्याचं होईलही, पण ते अंकुरणाला नंतर मात्र जो ओलावा पाहिजे तो मिळणार नाही आणि त्याच्यामुळं बिया ह्या खराब होतात, पुन्हा पेरणी करण्याची पाळी येते। आणि हे जर टाळायचं असेल तर थोडासा धीरसो गंभीर अशा पद्धतीने चांगला मोसम झाल्याशिवाय आणि ओलावा जमिनीचं ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वराडी भाषेत जमिनीने पाणी पिलं पाहिजे, तर हे पाणी पिणं जे आहे हे झाल्याशिवाय, जमिनीचं पोट भरल्याशिवाय पेरणी करायची नाही, हा महत्त्वाचा भाग। शेवटचा प्रश्न, खरीपाच्या हंगामात बियाणे खरेदीबाबत तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार? सावधतेचा इशारा काय देणार? कारण की बरेचसे फ्रॉड बियाणेही बाजारात आहेत, बोगस बियाणं आहे। आता कसं आहे, या बियाण्यांचा आता व्यापार हा
चांगल्या प्रकारचा आणि दुसरा आता नफेखोरीचाही झालेला आहे। ही वस्तुस्थिती अमान्य करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आता महाबीज असेल तर महाबीजजवळ सुद्धा एक नियंत्रित आणि विशिष्ट बियाणं ते तयार करत असतात। ते काही सर्वांना सर्व दूर पोहोचेल असंही नाही। दुसरा भाग जो आहे तो कृषी सेवा केंद्रांचा आहे आणि फारच कमी लोक स्वतःचं बियाणं वापरतात। आता स्वतःचं बियाणं वापरणारी मंडळी फार फार हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत। म्हणून आता याच्यामध्ये बियाण्याचे रेटसुद्धा वाढलेले आहेत, अनेक कंपन्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं कंपन्या आणि त्याच्यामध्ये नफा कमावण्यासाठी नफेखोरी करणारे सुद्धा लोक कमी नाहीत। ही जाणीव ठेवून ज्या प्रमाणामध्ये ज्याच्यावरती जी बियाणं आपण सातत्यानं वापरतो त्याच बियाण्यांचा वापर करणं एक महत्त्वाचं। याच्यामध्ये क्रेडिबिलिटी पाहिजे, विश्वासार्हता, आणि ही विश्वासार्हता ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच ठिकाणचं बियाणं वापरणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आता एकदा पेरणी झाली, बी फेल गेलं, दुसऱ्यांदा जेव्हा आपण दुबार पेरणी कराल त्यावेळेला कोणत्या प्रकारचं बी मिळेल याची शाश्वती नाही। म्हणून पहिल्याच वेळेला जमिनीची धारणा, जमिनीमध्ये असलेलं पाणी आणि विश्वासार्हतेनं घेतलेलं बियाणं याचा वापर केला तर मात्र आपण नुकसानीत जाणार नाही, ही संभाव्यता आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।